तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये। आज आपण चाललो आहे अशा ठिकाणी जे ठिकाण तुम्हाला बघून खूप आवडणार आहे, म्हणजे आवडण्यापेक्षा थोडंफार आश्चर्य वाटणार आहे की असं सुद्धा निसर्ग करू शकतं या सह्याद्रीमध्ये। तर अशी एक जागा आपल्याला कळाली आहे, माझ्या गावाजवळच आहे ती जागा। तर मी तुम्हाला आज तिकडे घेऊन जाणार आहे। आता मी घरून निघतोय, माझं गाव तिथून जवळ आहे थोडंफार, आणि आता पुढे जाऊन एका गावामध्ये, पुढच्या गावामध्ये म्हणजे 20 किलोमीटर माझ्या गावापासून एक गाव आहे रंदा नावाचं, तिथून आपले 2-3 मित्र आहेत, त्यांना आपण घेऊया आणि मग आपल्या जो स्पॉट आहे आपला त्याच्या दिशेने निघूया। तर बी विथ मी मित्रांनो, मजा येईल तुम्हाला खूप व्लॉग बघायला, आणि जे तुम्ही बघणार आहे ना ते तुम्हाला विचार करायला भाग पाडेल की देव या निसर्गात काय काय करू शकतो आणि काय काय चमत्कार होऊ शकतात या निसर्गात। तर चला, या मॉन्सून मध्ये आपण चाललोय चेमदेव डोंगराकडे, आणि तिकडे मी तुम्हाला दाखवणार आहे चेमदेव डोंगरामधली एक आरपार गेलेली गुहा। तर चला। आपण पोहोचलोय रंद्या गावात, आणि आमचे मित्र येत आहेत, ते थोडे कामात आहेत, 5 मिनिटात येतो म्हणले। आता आपण थांबलोय इकडे। हे बघा, हे आहे रंदा गाव। इकडून खाली तुम्ही गेले की तुम्हाला रंद्याचा वॉटरफॉल बघायला भेटेल, खूप सुंदर वॉटरफॉल आहे। तुम्ही कधी आला तर तुम्ही नक्की जाऊ शकता तिथं। आणि बाकी आता आपण वेट करूया, आणि ते आले की मी तुम्हाला त्यांची ओळख करून देतो तुमच्याबरोबर। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय डोंगराच्या पायथ्याशी, गाडी लावली आपण तिकडं, आणि आता आपण चाललोय चेमदेवाच्या डोंगराकडे। तर तुम्हाला समोर तो सुळका दिसतोय का, त्या सुळक्याजवळच ती गुहा आहे जिकडे आपण चाललोय आज। आणि माझ्याबरोबर माझे, तुम्हाला जसं मी म्हणलो येताना 3 मित्र आहेत। तर हे मित्र आहेत माझे, हा निलेश, याला माहिती असेल तुम्हाला, हा कायम असतो माझ्या व्हिडिओमध्ये। हा एक दादा आहे आपला। दादा तुझं नाव सांग? सागर। सागर। आणि तुझं रे दादा? विकास। विकास। तर असे आम्ही 4 जण चाललोय आता डोंगराकडं। इकडं जास्त वर्दळ नसती, कुणी नसतं जास्त इकडं, सो आम्ही हा डोंगर चूज केला, आणि आम्ही बघितले होते व्हिडिओज पण कमी आहे यावर, तर म्हणलो आज दाखवूया तुम्हाला कसं आहे काय इकडे व्ह्यू। बघा मित्रांनो, बाबा आहे काय? गुरं गेले ते काय? फायनली फिरायला आलो बाबा, खूप दिवसापासून प्लॅन चालला होता। लॉकडाऊन मध्ये तुम्ही फिरले असेल भरपूर आहे ना? इकडे कोण तुम्हाला विचारायला येत? इकडे चेमदेवला नाही का, हा, याचा आकार कसा आहे माहिती का? बैलासारखा आकार आहे डोंगराचा। हा ना, बसलेला बैल नाही? हा, बसलेला बैल, त्याची माग ती खुंटी। हा, सेम। हा, साईडने तेच दिसते। डोंगरावरती जायला रोड कुठून आहे बाबा? डोंगरावर जायला रोड हाच आहे का? तर नमस्कार मित्रांनो, 15-20 मिनटं लागले इथपर्यंत यायला, पण हालत टाईट झाली माझी, खराब झाली एकदम, कारण की सवय नाही राहिली चढायची आता डोंगर वगैरे, आणि खूप दम लागलाय। पण ठीक आहे, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, त्याच्याने तुमचा दम तुमचा सुद्धा निघून जाईल व्हिडिओ पाहूनच। तर आता हा नजारा बघा फक्त, हे बघा मित्रांनो। आणि ते जे समोर तुम्हाला नदी दिसते ती पिंपरखान्याचा पूल आहे तिथं, आणि तिथं ती नदी आहे जी पुढं जाती निळवंडे वगैरेला। निळवंडे डॅम आहे तिकडे खाली, आणि हा नजारा बघा मित्रांनो, व्ही शेप तयार झाला, आणि त्यातून एक
साईड दिसते आपल्याला. आणि तसंच या साईडला सुद्धा बघा पवनचक्की आहे चारी बाजूला. आणि एकदम सुंदर असा नजारा आहे. तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दिसत असेल का नाही काय माहिती. माझी गाडी तिकडे समोर लावली ती इथून दिसते. आणि असा हा नजारा आहे. त्याच्याच खाली आले तुम्ही हे बघा, हा इथून सुळका चढायला चालू होतो. इथून आपल्याला सुळका चढायचा आहे. पण त्याच्या पायथ्याशी सुळक्याच्या मस्त अशी वाघोबांची मूर्ती आहे इकडे. इथले लोक वाघोबांना खूप मानतात आणि म्हणून ही अशी मूर्ती लावलेली आहे. आणि तसंच इथं सुद्धा शिल्प आहेत. नेमके ते कळत नाहीये काय, कारण की बऱ्याच वर्षापासूनचे हे शिल्प आहेत. हे सुद्धा तुम्हाला इथं बघायला भेटतील. दगडामध्ये कोरलेले आहे प्रॉपर. दगड नाहीये मित्रांनो, हे लाकडामध्ये कोरलेले आहे. मला दगड वाटला, मी हात लावून बघितला, पण हे लाकडामध्ये. तर किती सुंदर आहे बघा. तर मित्रांनो आता आपण चढायला चालू केलेला आहे सुळका. आणि माझा सुळका झालाय आता चढता चढता. इतका जास्त दम लागलाय मला, पण ठीक आहे आता हळूहळू चढू आपण वरती. सवय तुटली आहे कारण की ट्रेकची. आणि इथे आमचा हिरो फोटोज काढतोय. अरे बाप, हा इकडे पाठीमाग पवन चक्क्याला इकडं ना, पवन चक्क्याच्या पुढे देवगावच्या पुढे खिरवी रे, सांग खिरवी. खीरवेरे सगळा दम निघालाय बाहेर, वाट लागली. आमचा विकास वर गेलेला आहे. देसी बॉय इन द हाऊस. हे पण दोघं देसी बॉईज आहेत. आणि माझ्यामुळं देशी झालेत. थकत थकत हा दुसरा सुळका आहे. हा पहिला चढून आलोय आपण. आता या दुसऱ्यावर जायचं आहे आपल्याला. पुढं आल्यावर मला एक शिल्प दिसलंय. हे सुद्धा लाकडात कोरलेलं आहे. हे बघा, हा वाघ आहे वाटतं. वाघाचं शिल्प आहे. तू काय वाटतं या असं शिल्प आहे इकडे. आता जाऊया आपण वरती सुळक्याकडं. आणि सॉरी माझा आवाज असा हॅहू येतोय, पण जाम थकलोय. आणि मेन गोष्ट म्हणजे काही खाल्लं पण नाही मी निघताना, त्याच्यामुळं अजून त्रास होतोय. परत एकदा मी विश्रांती घेतली इथं. आणि मागं सुळका बघा माझा खरंच विकेट पडला आहे, जसं निलेश म्हणला. चला आता वरती जाऊया. खूप उंच आहे मित्रांनो. असं वाटतं छोटं आहे पण बऱ्यापैकी उंच आहे. गोष्ट अशी आहे की हे जाग्यावर उभं आहे एकदम. सुळका आहे म्हणून हे असं जाग्यावर चढा नाही. आणि खाली बघा आपली गाडी तिकडं लावली आहे. तिकडून आता आपण इकडं आलोय. बघा इकडून खाली डायरेक्ट खोल आहे खाली. वाटायला लागले आता. हा मित्रांनो माझ्याकडनं करत खूप जास्त थकलोय, पण एक गुड न्यूज आहे. आता आपण पोचलोय गुहेजवळ. माझे मित्र गेलेत आतमध्ये. आता आपण गुहेत जाऊया. आणि ही बघा गुहा. हे बघा आमचा निलेश आत गेलाय. एकदा इथून व्ह्यू पण बघा, एक नंबर मित्रांनो. डोळ्यांनी बघायला जी मजा आणि जे समाधान आहे ना ते खरंच खूप आहे. म्हणजे एवढं चढून थकून आलो, पण ठीक आहे वरती आल्यावर इतकं थंड वाटतंय ना. आता आतमध्ये गुहेत अजून थंड असेल, तर आपण आतमध्ये जाऊया आता. आणि आम्ही सगळ्यांनी चप्पल बुटं वगैरे खाली काढले, कारण की आतमध्ये चांगदेव महाराजांचा वास होता असं म्हटलं जातं. तर आता आपण आतमध्ये जाऊया. एक नंबर. ए टॉर्च लाव ना, टॉर्च. अरे गाईज हे बघा मित्रांनो, तुफान आहे एकदम. तुफान एक नंबर आहे यार. तुफान आहे. आणि इतकं गार आहे मित्रांनो आतमध्ये.
गुहेमध्ये. बाप रे बाप. हे माग मार ना टॉर्च. हा रे एक नंबर आहे रे भाऊ. हे घुसायला जागा आहे का पण? पुढे नाही काही इकडं. हे अरे बाहेर निघतं ना. नाही निघत. फक्त खाली जाऊ नका, पुढे नका जाऊ. हा डायरेक्ट खाली खरी दरी या. आता पाहिजे बरं. यार का इथं चांगदेव महाराजांच्या आतमध्ये आहे ना. इकडे जाते मित्रांनो हे बघा इकडेच आहे ना. हा दे बरं टॉर्च एक मिनिट. मित्रांनो इथे आहे ना, तुम्हाला जसं मी म्हणलो चांगदेव महाराजांचा वास होता इथं असं म्हटलं जातं. हे बघा इथं नारळ वाहिले, मला दिसत नाही. बघा आतमध्ये आलोय मी एकदम. इथं नारळ आहेत आणि हे बघा इथं छोटीशी तेलाची ज्योत आहे. आणि हे अरे इकडून पुढं पण आहे दाद्या, इकडून बाहेर पण आहे दाद्या. हा आणि हे बघा इकडून पण ती बाहेर निघते मित्रांनो गुहा. नाही पण एकदम बारीक आहे. एकदम बारीक आहे रे, एकदम बारीक आहे. अरे अडकले एक नंबर. हा इकडे बघ. अरे बाप रे बघ हा इकडे जातो. जेवढं जात नाही मित्रांनो. फायनली मी पोहोचलेलो आहे. हे बघा इकडून बाहेर, इकडून माझी हिंमत नाही होते, इथून घुसता येत नाही. एकदम बारीक आहे. आता आपण रिवर्स जाऊ डायरेक्ट. बाप रे एकदम बारीक आहे रे. हा एक कोरा. आणि हे बघा कोरा मित्रांनो डायरेक्ट इकडून बीळ आहे. डायरेक्ट इकडून डायरेक्ट बीळ आहे आणि ते बीळ बाहेर निघतं पुढच्या टोकाकडं. म्हणजे विचार करा, हा एक इकडून येतो, हा एक मागून येतो 2, हा एक इकडून येतो 3 आणि हा इकडून येतो 4. अशी आर पार बोगदा झालाय या डोंगराला. आणि असं नाहीये की हा कुणी केलाय, असं म्हणतात हा नैसर्गिक बोगदा झालेला आहे तयार. म्हणजे निसर्गाचा चमत्कार बघा किती एक नंबर अप्रतिम आहे. बाकी विकास तुला कसं वाटतंय? एकदम भारी वाटतं इकडे. भारी वाटलं ना? भारी वाटलं इकडे. विकासनीच पहिलं ती गुहा बघितली पटकन आणि तो आत आला. आणि इतकं गार आहे ना आत, असं जायची इच्छाच होत नाही बाहेर. इतकं थंडगार आहे आतमध्ये. तुम्ही इथं भेट देऊ शकता. तुम्हाला जर ह्याचं लोकेशन पाहिजे तर ते मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, त्याचं काही टेन्शन नाहीये. पण तुम्हाला खरं सांगतो पैसा वसूल आहे जर तुम्ही इकडे आले तर. आणि खुश होऊन जाल तुम्ही एकदम. चढायचं थोडं अवघड आहे, जास्त नाही. आता मी खूप वर्षापासून चढलेलोच नाहीये, कोणता ट्रेक केलेला नाहीये, म्हणून मला थोडा जास्त त्रास झाला. पण मला असं वाटत नाही की तुम्हाला पण एवढा होईल. जर तुम्ही रेग्युलर ट्रेकर असाल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणारच नाहीये. पण जो नजारा आहे ना मित्रांनो अप्रतिम आहे. आणि हे जे आतमध्ये गुहा तयार झालेल्या आहेत ना, ह्याचा मजाच वेगळी. म्हणजे असं वाटतंय मी आलोय कुठे नेमकी, असं झालंय. तर ठीक आहे, एवढंच होतं सगळं तुम्हाला दाखवलं मी. इथं असं म्हणतात ही चेमदेव गुहा आहे, पण असं म्हणतात की इथं चांगदेव महाराज राहिलेले आहेत, इथं होते, त्यांचा वास होता असं म्हणतात. तर मित्रांनो, आणि हा जो एरिया आहे जिथं मी आत्ता आहे, हे गाव आहे खिरविरे. खिरविरेच्या इथून पायथ्याला आले तुम्ही पुढे थोडे की तुम्हाला इथून डोंगर चढायला चालू होतो. आणि हे जे खिरविरे गाव आहे ते अकोले तालुक्यामध्ये येतं. आता अकोले तालुका तुम्ही म्हणाल अकोला का? अकोला नाही, अकोले. हे अकोले जे तालुका आहे ते आपल्या नगर जिल्ह्यामध्ये येतं आणि त्याच तालुक्यामध्ये सुंदर अशी गुहा वसलेली आहे. तर प्लीज तुम्ही नक्की व्हिजिट करा. आता तुम्हाला थोडा बाहेरचा एरिया दाखवतो मी आणि मग आपण रजा घेऊया. तर चला आता बाहेर जाऊ आपण. तिथून काढायचा व्हिडिओ. थोडा लुकडा माणूस असता ना गेला असता तो. हे बघा मित्रांनो, इथं बोर्ड सुद्धा आहे, लाईटीची पण सोय केलेली आहे एवढ्या वरती. म्हणजे लोक मानतात या जागेला आणि इथे येतात. हे बघा ही वायर जी गेली खाली, खालून सप्लाय येतो त्या घरातून ह्या डोंगरावर. आणि ह्या बघा पवनचक्क्या. काय एरिया आहे मित्रांनो, मस्त एकदम. हा होता व्हिडिओ आपला. एवढंच सांगू इच्छितो, तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ खूप जास्त मेहनत घ्यावं लागते व्हिडिओज बनवायला. आमचा पण एक एक्सपिरियन्स होतो वरती आल्यावर.
पण त्यानंतर ह्या व्हिडिओला कॅप्चर करताना आमचे खूप काही मेमरीज मिस होतात, कारण की आम्हाला तुम्हाला ह्या सगळ्या पोहोचवायचं असतं तुमच्यापर्यंत. पण ठीक आहे, ते सुद्धा करू आपण. फक्त तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला, कमेंट्स करा चांगले चांगले. तुम्हाला काही वेगळं बघायचा इच्छा असेल, काही बघायचं असेल या अकोले तालुक्यामध्ये, तर त्याचेसुद्धा कमेंट करा. आणि बाकी व्हिडिओ कसा वाटला कळवा. आणि परत भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पायथ्याशी आलो आहे. बघा, चढताना खूप वाट लागती, पण हे खाली येताना पटापट येतो माणूस. सो आता पायथ्याशी आलो आहे. आणि हे बघा, हे डोंगर आधी आपण पार करून तिकडे गेलतो. सो आता आपण तिकडून इकडे आलेलो आहे गाडीजवळ. आणि इकडे माझ्या मित्रांचा फोटोशूट चालू आहे. आता सागर फुल पोस्ट देतोय. विकास नंबरला उभा आहे, विकास यानंतर आहे. आणि निलेश आणि माझं झालंय. आता विकास चाललेला आहे आमचा. आणि मित्रांनो, आमचा विकास खूप मेहनती मुलगा आहे. खूप म्हणजे खूपच मेहनती. हो. लाईक करा. तर मित्रांनो, इथं आमच्या विकासला सबस्क्राईब शिकवायचं काम चालू आहे, कारण की तो आता सबस्क्राईब म्हणणार आहे. आणि आता या आता सगळे तर एक साथ म्हणू बरं का आता आपण गाईस. काय म्हणायचं? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हां, तू पण म्हणा. लाईक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला सर, 1 2 3. तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. आणि फॉलो करा. फॉलो आणि बेल आयकॉन घंटीवरती क्लिक करा. ऐकलं ना मित्रांनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.